पांडुरंगाला नतमस्तक होतो, आई माडेश्वरीस नतमस्तक होतो, ग्रामदैवत जानूबाई देवीस नतमस्तक होतो, यशवंत महाराजांना नतमस्तक होतो, विठ्ठल कारखान्याचे संस्थापक कैलास औदुंबरांना, वसंतदादा काळेसाहेब, संस्थापक व्हाईस चेअरमन यशवंत भाऊ पाटील साहेब, आमदार भारतनाना बालके साहेब, कृष्णात भाऊ कुरवळ, राजू बापू पाटील साहेब, महादेवप्पा खटके, वैजनाथदादा कोरके, सर्व दिवंगत नेत्यांना अभिवादन करतो। आज ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला, ज्यांनी आपल्याला महिला शिक्षणाचं धोरण आखून दिलं, ज्यांच्यामुळं या देशातल्या महिला सक्षम म्हणून उभा आहेत, त्या देशातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुलेंना नतमस्तक होतो। ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांच्यामुळं आज आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली, ते शरदचंद्र पवार साहेब, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांमुळं आणि आपल्या राज्याचं नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके मोठे दादा आपल्या सर्वांचे दमदार लोकप्रिय खासदार आमचे मार्गदर्शक धैर्यशील मोहिते पाटील साहेब, भरपूर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले, ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं, ते मार्गदर्शक भारताबा शिंदे साहेब, आपल्या कारखान्याच्या व्हाईस चेअरमन प्रेमलताताई रोंगे मॅडम, ज्येष्ठ आपल्या सर्वांचे मार्गदर्शक बाप मधुकराबा नाईकनवरे, विलासराव बाप्पा देशमुख, आपल्या मार्गदर्शक विभीषणदाजी पवार, शालिवांतदादा कोळेकर, आमचे मार्गदर्शक सहकारी दीपकदादा पवार, अतुलजी चव्हाण, कांतीलाल बापू गलांडे, सुभाष बापू इंदळकर, मधुकर भाऊ माळी, डॉक्टर तळेकर साहेब, संजय भाऊ तळेकर, आमचे सहकारी ॲडव्होकेट नितीनजी खटके साहेब, अजयजी जाधव, शिवाजी भाऊ साळुंके, महादेवजी तळेकर साहेब, शहाजानबाई, दिनेशजी जगदाळे, युवराजी सरडे, कांचनजी कोरके, संचालक तुकारामजी मस्के सर, महेश काका खटके, अशोक नाना तोंडले, नवनाथजी नाईकनवरे, सिद्धेश्वर बंडकर, समाधान गाजरे, धनाजी खरात, गणेश ननवरे, सचिन पाटील, अनिल यादव, संदीप खारे, विकास काळे, सुनीलजी गावंदरे, संतोषजी सावंत, ऋषिकेशजी कोरके, प्रशांतजी खटके, विशालजी साळुंके, गोपाळ पाटील, शहाजी मुळे, अण्णा महाराज, अडगळे गुरुजी, अनिलजी गांधारे, सायद्री सरडे, आता सर्वच उपस्थित असलेले, सगळ्या गावातून आलेले प्रमुख, उपस्थित सर्व वडीलधारी ज्येष्ठ, समोर बसलेले सर्व गावावरून आलेले, ज्यांच्यामुळं आज मला आपल्या समोर आमदार म्हणून बोलायची संधी मिळाली, ज्यांनी रात्रीचा दिवस केला, ते सर्व माझे समोरचे सहकारी, वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी, पत्रकार बंधू। मला आठवतंय चार वर्षापूर्वी भैया मी असंच धाराशिव कारखाना झाल्यानंतर आम्ही एक दिवशी असंच ग्रामपंचायत मध्ये गप्पा मारत बसलो आणि मग मला त्यावेळेस कळालं की कारखाना कसा चालवायचा आणि कसा नाही। तेव्हा मी 3 कारखान्याचे चेअरमन होतो, तेव्हा मला हिशोब कळला। मग मला कळलं की मला आता पुढचा मार्ग लय सोपा आहे, कारण मला इतका काय हिशोब सांगितला आणि कारखाना कसा तोट्यात आणि कसा घेऊन येईन मी, निवडणूक कशी लढवली, एवढं भारी सांगितल्यावर कळालं
की कुणाला किती कळतं ही मला बी कळालं होतं त्या दिवशी. त्याच्यामुळं मी नीटच मार्गाला लागलो, ते आता आमदारपर्यंत पोहोचलो. आमचे दीपक दादा जरा आता तळेकर सर गेले, परंतु या निवडणुकीचं वैशिष्ट्य, या निवडणुकीमध्ये भैया एका बाजूला सामान्य पोरं, ज्याच्या सामान्य लोकांच्या हातात ही निवडणूक, प्रत्येकाला वाटायचं की आबा उभारलाय म्हणजे मी उभा राहिलो. प्रत्येक माणूस माढा तालुक्यातल्या, माढा मतदारसंघातल्या प्रत्येक गावात जात होता, प्रत्येक माणसापर्यंत जात होता. कित्येक जणांनी त्या ठिकाणी पाहुणे, रावळे, मित्र, दोस्त, ओळख असल नसल त्याच्यापाशी जाऊन त्या माणसाच्या 4-4, 10-10 वेळा गाठी घेतल्या आणि त्या माणसाला सांगितलं की असा असा आबाय आणि उद्या तुमचं काय असलं तर मी जबाबदार येतो, बघतो, बोलतो, सगळी जबाबदारी त्या ठिकाणी घेतली. आणि मगाशी बोलताना सांगितलं की पंढरपूर मंगळवेढा त्या ठिकाणी भैयासाहेब मला तिकीट जाहीर झालं होतं. खुद्द पवार साहेबांनी त्याबाबतचे संकेत दिले होते आणि योगायोगानं मी संकेत दिल्यावर राज्याच्या बाहेरच्या पक्षात काही गेल्यामुळं रान मोकळं झालं. आणि मग त्या ठिकाणी निवडणूक लढत असताना एका बाजूला त्या ठिकाणी आपल्याला सगळ्याच्या गाठी भेटी, मग मंगळवेढा तालुक्यातल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचलो. ग्रामपंचायत असेल, विविध कार्यक्रम असेल, माध्यमातून सगळ्याच्या भेटी घेतल्या. आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागली आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी काही लोकांना त्या ठिकाणी भेटीगाठी घेतल्या. बोसे आणि 42 गावातला आग्रह होता की माढ्यातनं उभं राहावं, परंतु तिकडं तयारी झाली होती. आणि मग काही लोक भेटायला आली. काही लोकांनी मला भैयासाहेब सांगितलं, आता इथं बसल्यापैकी 4-2 आहेत ती त्या 20-22 जणांतली, त्या 20-22 जणांनी मला सांगितलं की परिवाराचे 2 आमदार होते, आपण इकडं असावं, त्यांनी तिकडं असावं आणि असा आपल्याला मार्ग निघल. आणि त्याच्यानंतर काही लोक भेटायला गेली पवार साहेबांना. पवार साहेबांना भेटल्यानंतर साहेबांकडनं, जयंत पाटील साहेबांकडनं पण त्या ठिकाणी तशा प्रकारचं बोलण्यात जाणवलं. आणि मग माझ्या लक्षात आलं, इनडायरेक्टली मला इशारा होता की तू माड्याच्या दिशेनं वळ. म्हणल्यानंतर त्या ठिकाणी मी सर्व सहकार्यांना बोलवलं, काही मोजक्या लोकांबरोबर चर्चा केली आणि तिथं लढायचं का याबाबत चाचपणी केली. आणि काही दिवसात त्यांनी येऊन सांगितलं सगळ्यांनी की आपण माढ्याला त्या ठिकाणी लढूया. आणि दोन्ही बाजूनं त्या ठिकाणी होतंय, या बाजूला आपण आमदार तर होईलच आणि दुसऱ्या बाजूला परिवारातली कटुता देखील त्या ठिकाणी कुठेतरी काही अंशी कमी होईल आणि आपल्याला त्यातून मार्ग निघल. परंतु मला माहित होतं दीपक दादाला एकदा झटका बसलाय, मला बसणार होता, म्हणून मी लय शानाऊ. दीपक दादाला जवळ घेऊन कसं करते ती म्हणली, त्यामुळे मी काय जवळ जायच्या भानगडीतच पडत नव्हतो, लांबणीनं असायचो. लांबणीनं राहून मला अंदाज होता की ही कोण कुणाचं कसं करणार आहे ती. परंतु या निवडणुकीच्या निमित्तानं काही लोकांनी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलले. मी या निवडणुकीत ठरवलं होतं की कुणावरच टीका टिप्पणी करायची नाही, सगळ्याशी मिळतो जुळतो घ्यायचं. मिळतो जुळतो घेत असताना मला आठवतंय त्या ठिकाणी मस्के सरांना मी सांगितलं होतं, ज्यावेळेस भैयासाहेब विठ्ठल कारखान्याची निवडणूक लढणार होतो त्यावेळेस मस्के सरांना सांगितलं, सर असं असं करू. सरांबरोबर दोस्ती वाढली आणि सरांकडनंच निरोप गेला आणि सरांना फक्त म्हणलं ती होय म्हणलं ठीक नाही तर तुम्ही माझ्या संग पाहिजे. त्यांच्या लक्षात आलं की काय होय म्हणत नाहीत म्हणले, ही माझ्या बरोबर आली. आज त्या ठिकाणी त्यांना लक्षात आलं की समोरचा माणूस कोण आहे, काय आहे आणि कसा वागतोय. ज्यावेळेस वैचारिक माणसं जुटतात, त्यातल्या त्यात शिक्षक, हबप आणि त्यानंतर सगळेच ज्येष्ठ गावातले, मग मोहन भाऊ असतील, मारुती भाऊ असतील, नाही ती जरा ती तिकडचा अनुभव घेऊन आली ती मागल्यानं.
पहिल्या याच्यात जरा त्यांना झटका बसलाय. इथली सगळ्याच लोकांनी भैयासाहेब त्या ठिकाणी साथ द्यायची ठरवली आणि साथ देत असताना विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस यश आलं त्यामध्ये आपण काही गोष्टीचा विचार करायला पाहिजे. भैयासाहेब पोटनिवडणुकीत आमच्या दीपक दादाचाच राष्ट्रवादीचा राजीनामा गेला होता आणि त्याचा परिणाम कुणी भोगलं, कुणासाठी कुणी उरबळ तुडून घेतला आणि कुणाचं नुकसान झालं माझ्या लक्षात आलं. त्याच्यानंतर विठ्ठल कारखान्याची निवडणूक लढताना त्या ठिकाणी दीपक दादांना आम्ही बसलो होतो शेवटच्या क्षणापर्यंत, परंतु ही म्हणायची ह्याला काय 1000-2000 सुद्धा पडत नाही, 2000 यांना पाडलं. पण त्या ठिकाणी दीपक दादाची पहिल्या दिवशीपासूनची भूमिका होती की कुठंतरी आपण एकत्र आलं पाहिजे. मी दादाला म्हणलं आता नाही आलं तर पुढच्या वेळेस तुम्ही जायचं तिकडे बंद करा, ही बी तिकडे जायचं बंद झाले आणि ह्यांना बी झटका बसला. ह्या सगळ्या माध्यमातून आपल्या बाजूनं आम्ही सातत्यानं भैयासाहेब प्रयत्न करत होतो की एकत्र त्या ठिकाणी काम करूया. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील अशाच प्रकारे काही गोष्टी घडल्या, या वकील साहेब अशाच काही गोष्टी घडल्या. आम्ही या माध्यमातून सातत्यानं त्या ठिकाणी टीका टिप्पणी टाळत होतो. पण मला आठवतंय विठ्ठलच्या निवडणुकीत बोललेलो डायलॉग, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काबिल होगा वही हकदार होगा. त्याच धर्तीवरती लोकांनी देखील ज्याला काम करायची, लोकांमध्ये राहायची आणि लोकांचा विश्वास जिंकायचा आहे, त्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्या निवडणुकीत देखील यश दिलं. त्या निवडणुकीत तो डायलॉग परत पुढे आणला. पण डायलॉग कोण म्हणतंय त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. त्याच्यामुळं मला म्हणली मुंबईला जाऊ देत नाही, मी मुंबईला जाऊन मुंबई गाजवून आलो. आता कोण कुठं आहे त्याचा विचार बी आपल्या आपण करायची गोष्ट. मला टीका टिप्पणी करायची नाही, परंतु प्रत्येक वेळी आपण कोणते काय कसे निर्णय चुकलोय याचं आत्मपरीक्षण करण्याची देखील आम्ही पण निवडणुका लढलो. काही निवडणुकीत जय झाला, काही निवडणुकीत पराजय झाला, परंतु आम्ही देखील स्वतःला त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करून त्या ठिकाणी झालेल्या चुकावरती त्या ठिकाणी परत चुका होणार नाहीत आणि सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका घेतली आणि त्या भूमिकेतनं यश हे पुढचं आलं. आज ज्या ज्या लोकांनी भैयासाहेब मला आशीर्वाद, आता मस्के सरांनी सांगितलं की बापूंचा आशीर्वाद मला मिळाला. खरं आहे, कारण 2004ला बापूची बॅटरी मी धरली होती, त्यामुळं गावाला माहित होतं, गावानं त्या ठिकाणी 5.600चं लीड दिलं. एका बाजूला डांबरी खडं पडलं खलफाट घालून घालून, पण ती जुळू दिलं नाही. अक्षरशः मला त्या दिवशी तर वैशिष्ट्य वाटलं की भैयासाहेब त्या ठिकाणी हाणामारीवर आपण कुठल्या परंपरेत आहोत, कुठं आहोत आणि एखाद्या निवडणुकीला किती मानावर घ्यायचं हे देखील विचार करण्याची गोष्ट होती. परंतु प्रत्येक वेळी मीच किती शाना, मीच किती भारी आणि माझंच सगळं हे तत्व आता कुठेतरी आपल्याला देखील आम्ही त्या ठिकाणी झालेल्या चुका सुधारल्या. चुकीची ह्याच व्यासपीठावरून हितूनच त्या ठिकाणी झाली असेल तरी माफी देखील मागितली होती, परंतु पाना काय फुटला नाही आणि त्या ठिकाणी माझ्या भोसे ग्रामस्थांना, मतदाराला मात्र त्या ठिकाणी पाना फुटला. त्यांनी मात्र मला भरभरून त्या ठिकाणी दिलं. त्या मतदार राजाचा आशीर्वाद मिळाला, त्यांचा आभार मानायला आलोय. हे आभार मानत असताना आपण सगळ्यांनी निवडून दिलं. निवडून दिल्यानंतर त्या ठिकाणी 30 वर्षाची सत्ता 3 महिन्यात 30,000 त्या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं आपण त्या ठिकाणी विजयश्री प्राप्त करून दिला. आणि हा विजयश्री निस्ता आमदार म्हणून नाव लावण्यासाठी नाही,
पहिल्या दिवशी विधानसभेची पायरी चढत असताना विधानसभेच्या पायरीवरती डोकं टेकून नतमस्तक झालो आणि त्या पंढरीच्या पांडुरंगाला जाताना नामदेव पायरीला जसं डोकं ठेवतो ते भाव मनामध्ये घेऊन त्या पांडुरंगाच्या मंदिरात जातो तसं त्या विधानसभेमध्ये पाऊल ठेवलं. आणि मग त्या ठिकाणी पाऊल ठेवत असताना आत गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांपासून सगळ्या महापुरुषांना अभिवादन करून पांडुरंगाला, आई माडेश्वरीला, माझ्या मतदारसंघातल्या सर्व मतदार राजाला त्या ठिकाणी साक्षी ठेवून शपथ घेतली. ही शपथ घेत असताना शपथ झाली आणि भैयासाहेब मला तो आमदाराला बॅच मिळतो. तो बॅच ज्यावेळेस लावताना मी माझ्या आईला सोबत घेऊन गेलो. आयुष्यातला सगळ्यात माझ्या हळवा क्षण होता. माझ्या आईनं माझ्या ज्यावेळेस खिशाला बॅच लावला आईच्या डोळ्यातून खळकीन धार पाण्याची आली आणि त्या आईनं जी मला मिठी मारली आणि आईला ऊर भरून आला ह्याच्यापेक्षा मला आनंद आमदारपेक्षा पण मोठा त्या आईनं दिलेला आशीर्वाद होता. आणि ती सगळं आनंद अश्रू तुम्ही दिलेल्या मतदाराच्या आशीर्वादामुळे मिळालाय. आपले कधीही मी त्या ठिकाणी उपकार विसरू शकणार नाही. आपल्याशी कायम स्वरूपी त्या ठिकाणी प्रामाणिक राहण्याचा, रात्रंदिवस पाळण्याचा त्या ठिकाणी ध्यास घेऊन मी पळतोय. अधिवेशन सुरू झालं. मगाशी तळेकर सरांनी सांगितलं अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव होता, बोलता आलं नाही. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी बोलायचं आणि मग नंबरच लागला नाही. कसा लागतो काय लागतो माहित नाही. आमच्या बरोबर भैयासाहेब पीए होता, ती बी नवा, आम्ही बी नवं. आता काय करायचं. तिसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला एक जणांनी सांगितलं आमदारांगे अध्यक्षाला भेटा म्हणजे मिळते. मी आपलं प्रश्नाचा ती सगळं तयार केलं जाऊन अध्यक्षांनाच भेटलो. अध्यक्ष म्हणले तुम्ही कसं काय आलाय. म्हणले पीए पाठव दिली. म्हणलं साहेब पीए नवीन आहे, मीच आलो. मी आलो म्हणून माझा पहिल्यांदाच नंबर. औचित्याला मी बोलायला चालू केलं. जे शब्द दिला होता वकील साहेब मराठा आरक्षणावरती पहिला आवाज त्या ठिकाणी 288 मध्ये उचलला. मग पाण्याचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी महापुरुषांचे स्मारक असतील, पुतळे बनवणं असेल, त्या ठिकाणी 55 विषयावरती त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी विषय मांडता आले. मग टेंभुर्णी नगर परिषद व्हायचं असेल, मोडलीम नगर परिषद व्हायचं असेल, करकम नगर परिषद करायचं असेल, पाण्याचा प्रश्न असेल, तुळशी गावाचा पाण्याचा प्रश्न कित्येक वर्षाचा प्रलंबित आहे तो मांडायचा असेल, बावीचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी अंजनगाव खिलोबा असेल, परितेवाडी असेल, करकमचा शिवकालीन तलाव असेल, मोडलीमचा MIDC असेल, कार्गो टर्मिनल असेल, जे म्हणून विषय त्या ठिकाणी मतदारसंघात चालते त्या प्रत्येक विषयावर बोलण्याची त्या ठिकाणी हक्कानं भांडून त्या ठिकाणी सकाळपासून 9:30 पासून रात्री 10 वाजेपर्यंत दिवस त्या ठिकाणी विधानसभेमध्ये बसून त्या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा करून आपला मतदारसंघातला प्रत्येक प्रश्न विधानसभेमध्ये रेकॉर्ड वरती गेला पाहिजे आणि त्याचं लेखी उत्तर आपल्याला मंत्री देतात आणि त्याच्यावरची पुढची कारवाई होती. भैयासाहेब 55 प्रश्नावरती त्या ठिकाणी विषय मांडला आणि त्या 55 प्रश्नाचे सगळे पत्र करून संबंधित मंत्र्याला नेऊन दिली. प्रत्येक मंत्र्याला त्या प्रश्न नेऊन दिला, त्याच्यावर सगळ्याचे एंडोर्समेंट मारले. परवा 3 दिवस मुंबईला होतो, 3 दिवसात 2 दिवस सीएम साहेबाला भेटलो. सीएम साहेबांकडनं पण पत्रावर सह्या घेतल्या. मग डेप्युटी सीएम साहेब एकनाथ शिंदे साहेबांकडनं पण त्या ठिकाणी सह्या घेतल्या, विविध मंत्र्यांकडनं सह्या घेतल्या. काम पुढे नेऊन त्या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा करण्याची भूमिका त्या ठिकाणी आम्ही घेतोय आणि ही भूमिका घेत असताना त्या मतदारसंघातला एक ना एक विषय आज जर मी पेरायला चालू केलं तर 4 महिन्यानं उगवल. आज आपण एंडोर्समेंट घेतली, त्यांनी सांगितलं ह्याचा प्रस्ताव मागवा, तिथून प्रस्ताव जाईल, त्याचं इस्टिमेट होईल, त्याचं काम पडेल, त्याच्यावर वर्क ऑर्डर निघेल, काम प्रत्यक्षात चालू व्हायला त्याला 4-6 महिने लागणार आहेत. परंतु मी पहिला महिना त्या ठिकाणी जर बाजूला ठेवला तर पुढं त्या ठिकाणी वेळ जाईल. म्हणून मी पहिल्या दिवशीपासून कामाला लागलोय. आज आपल्याला देखील माहितीये उजनी धरणावरती भैयासाहेब आज होतो आपण मिटिंगला, उजनी धरणाचं टेंडर निघालं. आज 33 कोटी रुपयाच्या जेट बोट, फायर बोट, क्रूज बोट आज त्या ठिकाणी विकत घेतायत आणि त्याचं देखील आता त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आपल्याला
कृषी पर्यटन याच्यावरती काम होतंय. 60 कोटी रुपयाचे आलिशान त्या ठिकाणी आता आपल्याला रिसॉर्ट बांधले जाणार आहेत. 19 कोटी रुपयाचं कृषी पर्यटन त्या ठिकाणी होतंय. याचा पाठपुरावा करतोय. हे पाठपुरावा करत असताना भैयासाहेब हॅम मधनं एक रस्ता त्या ठिकाणी 77 किलोमीटरचा सुचवला. आज सकाळी ते पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग झाली आणि मग तो पिंपळनेरवरनं निघाल्यानंतर उजनी वळे त्या ठिकाणी वरवड्यावरनं आपल्याला बेंबळे परित्यावरनं बेंबळ्यावरनं करोड कानापुरीवरनं उमऱ्यावरनं नेवऱ्यावरनं परत कोंढरपट्टा घेऊन आव्यातनं जांभूडवरनं आव्यातनं पुन्हा आपल्याला नांदूर रस्ता खराब आहे. नांदुऱ्यावरनं त्या ठिकाणी पटवर्धन कुर्लीतनं शेवत्यावरनं भोसवरनं भोसपाटी मेंढापूर पांढरेवाडी मेंढापूर आणि त्या ठिकाणी तुंगत पर्यंत आपला सुस्त्या ह्याच्यापर्यंत रोपड्यापर्यंत हा 77 किलोमीटरचा प्रस्ताव आम्ही हॅम मध्ये त्या ठिकाणी करण्यासाठी पाठपुरावा करतोय. दुसरा मानेगाव गटातला त्या ठिकाणी जो हॅमचा रस्ता आहे त्याला देखील प्रस्ताव दिलाय. आपला समोरनं जो जाणारा रस्ता आहे, आज भैयासाहेब सगळ्यात जास्त ट्रॅफिक असणारा रस्ता म्हणजे पंढरपूर टेंभुर्णी आणि तोच त्या ठिकाणी 4 लेन व्हायचा राहिलाय. त्या ठिकाणी गडकरी साहेबांना भेटलो, गडकरी साहेबांकडनं एंडोर्समेंट घेतली, त्याचं पत्र देखील पुण्याला आलं आणि त्याचा आता करमाळ्यावरनं त्या ठिकाणी टेंभुर्णी पर्यंतचं काम आता त्या ठिकाणी भूसंपादनात सुरू होईल आणि टेंभुर्णीपासून पंढरपूरला रिंग रोड आणि त्या ठिकाणी मंगळवेढ्यापर्यंत 4 लेन होईल आणि तो 4 लेन झाल्यामुळे ह्या रस्त्याचा मोठा आपल्याला दिलासा मिळेल. ह्या रस्त्यात शेतकऱ्याला त्या ठिकाणी 2 रुपये मिळतील आणि या रस्त्याची वाहतूक या पंढरपूरच्या दृष्टीनं त्या ठिकाणी चांगली सुखकर होईल. अशा पद्धतीचं सातत्यानं पाठपुरावा मग कामाच्या माध्यमातून करत असताना काल तर भैयासाहेब मी मुंबईत होतो, आपल्याला पण बोललो आणि आज सकाळी बैठक होती. रात्री सिद्धेश्वरनं सोलापुरात पोहोचलो. सकाळी पोहोचल्यानंतर 9 वाजता भैयासाहेब मी पीडब्ल्यूडीची मीटिंग घेतली. पण त्या पाण्याच्या संदर्भात 10:30 वाजता मीटिंग होती. 10:30ला आता हे म्हणत होते कॅनलला पाणी उद्या 9 वाजता सकाळी सोडणार बरं का. आज बैठक झाली. काय झालं आज बघा, 2 खासदार आणि 5-7 आमदार आणि मीटिंग झाली. मीटिंग झाल्यावर पाणी सोडायचं डिक्लेअर केलं आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी बाईट देऊन सांगितलं उद्या सकाळी 9 वाजता पाणी सोडणार आहे आणि तुम्ही जसं करायला लागलाय तसं कोणतर गेलं आणि पुन्हा पत्र. त्याच्यामुळे पाण्याच्या बाबतीत मगाशी बोलताना सांगितलं की मस्के सरांनी 4 पाळ्या, आज आम्ही भैयासाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलंय 4 नाही 5 पाळ्या व्हायला पाहिजे आणि 5 पाळ्याचं नियोजन करण्यासाठी त्या ठिकाणी काटेकोर पाण्याचं नियोजन करूया. सीनामाडा उपसा सिंचन योजना देखील उद्या त्या ठिकाणी सुरू होईल. शेवटच्या माणसापर्यंत टेल टू एड पाणी त्या ठिकाणी सीनामाडातनं कुकडी त्या ठिकाणी पाणी असेल, बोगद्यातनं पाणी असेल, हे पाणी सगळं जाऊन आपल्याला पुढचा वर्षभर पाणी पुरवण्याचं नियोजन काटेकोर पद्धतीनं करण्याचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलंय. त्याचबरोबर आजच्या बैठकीत आम्ही त्या ठिकाणी उजनी धरणापासून कर्नाटक पर्यंत बंधारे मोठे हायड्रोलिक पद्धतीचे करावे, जेणेकरून नदी पात्रामध्ये 2 TMCचा एक बंधारा झाला तर 11 बंधारे त्या ठिकाणी प्रस्तावित करायचे. त्याचं आज त्यांनी पुढच्या आठवड्यात 8 तारखेनंतर मीटिंग लावतील आणि 11 बंधारे म्हणजे 22 TMC पाणी हे भीमा नदीमध्ये आणि 6 बंधारे त्या ठिकाणी सीना नदीमध्ये, त्या माध्यमातून हे अधिकीचं पाणी त्या ठिकाणी साठेल पावसाचं जे वाहून जाणार आहे आणि पुढच्या काळामध्ये पाण्याचा कायमस्वरूपी आपला त्या ठिकाणी प्रश्न मिटेल. अशा पद्धतीचा पाठपुरावा आम्ही सातत्याने त्या ठिकाणी करतोय. त्या सीनामाडा उपसा सिंचन योजनेच्या बाबतीत तर भैयासाहेब एवढ्या अफवा होत्या. आज आपण बघितलं, आज मीटिंग मध्ये पत्रकार महोदय साहेब आम्ही हा देखील विषय त्या ठिकाणी मंत्र्यांच्या समोर मांडला की ती योजना 30 वर्ष झालं जुनी आहे. त्या योजनेवरती 1500 HP च्या 11 मोटर आहेत, त्या 9 मोटर चालतात आणि त्या मोटर आता जुन्या झाल्यामुळं त्या 60% एफिशियन्सीनंच पाणी देतात. त्यामुळं नवीन मोटरा टाकाव्या, त्याला असणाऱ्या जी
पाईपलाईन आहे 6.5 किलोमीटर, ती 12 इंची जाडी जी होती ती आता त्या ठिकाणी 30 वर्षानं ती पातळ झाली आहे, त्यामुळे सारखी लिकेज होती. तर ती नवीन पाईपलाईन टाकावी आणि त्याचा प्रस्ताव करून पुन्हा एकदा ह्या योजनेला त्या ठिकाणी बळ देण्यासाठी देखील आम्ही त्या ठिकाणी मागणी केली. त्याच्यावर देखील पुढच्या आठवड्यात त्या आम्हाला सकारात्मक मंत्री महोदयांनी उत्तर दिले. माणेगाव उपसा सिंचन योजनेच्या बाबतीत देखील पुढं आपल्याला महामंडळातून पुढे परवानगी मिळते आहे आणि हा सातत्यानं आम्ही प्रयत्न करतोय की आपल्या मतदारसंघात दिलेले सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी. भैयासाहेब, आज आपला उजनी धरणापासून त्या ठिकाणी खालीपर्यंत पट्टा हा कृषी बेल्ट आहे. मग आपल्या इथं नेमका इश्यू झालाय काय, तर आमच्या इकडं लाईट त्या ठिकाणी टिकत नाही, म्हणून आपल्या पंढरपूरला 220चं त्या ठिकाणी सबस्टेशन आहे. आम्ही त्या ठिकाणी आता मुख्यमंत्री महोदयांना, ऊर्जा मंत्री असल्यामुळं त्यांना पत्र दिलंय की या कर्कम आणि या पंढरपूरच्या मध्ये 400 केव्हीचं त्या ठिकाणी सबस्टेशन व्हावं, जेणेकरून हा जो काही लाईटचा विषय आहे हा कायमस्वरूपी या 2-3 तालुक्यातला त्या ठिकाणी मिटेल. त्यामध्ये माढा तालुका असेल, पंढरपूर तालुका असेल आणि मोहोळचा काही भाग असेल. आपल्याला या माध्यमातून इथं 400चं एक सबस्टेशन, माढ्यामध्ये 220चं शहरामध्ये एक सबस्टेशन वाढवून त्या ठिकाणी त्या लाईटचा प्रश्न मार्गी लावावा. आधीचे डीपी देण्यासाठी मगाशी मस्के सरांनी सांगितलं डीपीच्या बाबतीत, ते तर आता मस्के सर सहज होणारी काम आहे ती, परंतु आपल्याला अजून किती डीपी लागणार आहेत. आज आपल्याला सोलार पंपाची योजना आहे, 9 लाख पंप सरकारकडे शिल्लक आहेत. आपण ज्याच्याकडे विहीर आहे, बागायत आहे, बोर आहे, यांनी मात्र सोलारला अर्ज करून सोलार बसवून घ्यावं, म्हणजे कायमस्वरूपी दिवसभराचा पाण्याचा प्रश्न मिटेल आणि पुढच्या काळात आपल्याला 25 वर्ष त्याचा मेंटेनन्स येणार नाही. त्याचे अर्ज करा, त्याला लागेल त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करूया. या माध्यमातून आरोग्याची सेवा करण्यासाठी भैयासाहेब, मी निवडून आल्यापासून 130 मुख्यमंत्री सहायता निधीला पत्र दिली आणि काही ठिकाणी तर मोहोळचा आला तरी पत्र देतोय, 17 गाव असल्यामुळं. सांगोल्याचा कोण आला तरी पत्र देतोय. मंगळवेढा, पंढरपूर कुठलाही आला कशालाच नाही म्हणत नाही. एक जणांना परवा मी सांगितलं बोलताना, बार्शीला त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आबा एक पेशंट ऍडमिट होता. त्या माणसाचा मला फोन आला की मी नागपूरला अधिवेशनला होतो आणि म्हणले की मला मुख्यमंत्री सहायता निधीचं पत्र पाहिजे आणि मी असं बार्शीच्या दवाखान्यात कॅन्सर हॉस्पिटलला आहे, तर मी कुठं येऊन पत्र नेऊ. म्हणलं तुम्ही कुठंच येऊ नका, नाव फक्त द्या. मी पीएला सांगितलं ह्यांना पत्र व्हॉट्सअप कर. त्यांना पत्र व्हॉट्सअप केलं, इकडे हलपटाप करू दिलं. त्यामुळे त्या माणसाचा हलपाटा वाचला, त्यानं पेशंटच्या जवळ राहिला. एवढ्या तत्परतेनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय. पुढच्या काळात देखील हाच काम करण्याचा आम्ही कायमस्वरूपी प्रयत्न करत राहील. आपल्याला काही लोक अफवा पसरवत होती, अफवा बिफवा आता सगळ्या संपल्यात. इथून पुढं हे काम आणि काम बोललं जाईल. पुढच्या काळामध्ये भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी टर्मिनल होईल, रेल्वेचं, हायवेचे असे बरेच केंद्रातले विषय देखील सातत्याला आम्ही पाठपुरावा करून मार्गी लावूया. इथं देखील आज आम्हाला भैयासाहेब काही जण सांगतील की परवा एक जणाने तर असं, मला ते व्हिडिओ बघितला, मला माहित नव्हता, कोणतर बुके घेऊन कुणाला तर भेटायला गेलतो आणि खाली कमेंट वाचले आम्ही, 4 पाडून आलाय, 3 पाडून आलाय, 2 पाडून आलाय आणि बुके सुद्धा हात लावना ती. असं मी बघितलं बरं का, मला माहित नाही, कांचननं दाखवलं मला खरं सगळं. ती कांचन सारखं असलं काहीतरी असलं दाखवतं आणून, हात सुद्धा लावना ते. आणि आम्ही मात्र त्या ठिकाणी रोज आज त्या ठिकाणी जाऊन सगळ्याला भेटून येतोय. मला एक जण काय म्हणला माहिती आहे, भैयासाहेब निवडून आला आणि तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला भेटून आला, तुम्ही इकडून निवडून आलाय. मी म्हणलं काय अडचण नाही, म्हणलं पुन्हा ही अजून तिकडं जाऊन चिटकायच्या आधी मी तिकडं रस्ता बंद करतो. काय यांचं खरं नाही, हे कुठं असते किंवा त्यांचं. त्यामुळे तिकडं जाऊन रुमाल टाकून आलोय, त्यांना तेवढं बसू देऊ नका. कारण भैयासाहेबांना दोस्त असावा, मगाशी तळेकर सरनी सांगितलं कसा दोस्त असावा खरा, नाहीतर आमच्या सगळ्या दोस्तांनी मला आमदार केलं आणि एकानं मंगळवेढ्यात आमदारच होतील नाही. काय घोटाळा केला कोणाला माहिती. आणि इतका सल्ला ऐकला दीपक दादांनी की दीपक दादाचं मी
कुणाचा किती सल्ला ऐकावा आणि कुणाचं काय होतंय मेळच बसू द्यायचा नाही. भैयासाहेब तुम्ही साक्षीदार आहे सिल्वर ओकला. फक्त न फक्त मस्के सर एका जर तुतारीवर दोघं उभं राहिली ही आमदार होईल म्हणून त्याला पाडून बसलंय. माझा वाटोळं झालं चालतंय पण याचं होऊ द्या, ह्याचं काहीच नाही ना. पण इतका पण एक मन फक्त लक्षात ठेवा, कावळ्याच्या श्रापानं एवढंच लक्षात ठेवा. आपण माझा सत्कार केला, मान सन्मान दिला, आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी भरभरून आशीर्वाद दिला. आपल्या सगळ्याचा आशीर्वाद प्रेम असंच कायमस्वरूपी आमच्या पाठीशी राहावं. आपण आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. मी आणि मित्रांनी एवढंच सांगतो, आमदार म्हणून आपल्या कोणत्याही प्रसंगाला कुठेही त्या ठिकाणी रात्रंदिवस आज देखील मी आपल्या सगळ्याच्या साक्षीनं पळतोय. उद्या ह्याच्यापेक्षा जास्त ताकदीनं पळत राहील. मगाशी आता तळेकर सर दादांना गेलेत घेऊन त्या ठिकाणी बायासाहेब मला सांगते ती उशिरा त्या ठिकाणी हे करू नका रात्री. पण आता काय माहिती आहे का, आता वाजल्या 10, तिथून जास्त 11. पंढरपुरात अजून 5-50 माणसं वाट बघती ती. आता त्यांना न भेटता जायचं घरी. मग आता हीच 2 वाजवती ती. संध्याकाळी तळेकर सर येते ते 2 वाजूस्तोर आणि पुन्हा उठवायला भारत बापू नाही तर मस्के सर 7ला येते ते आणि पुन्हा म्हणते जरा आराम करा. कसं करायचं तेच कळत नाही. त्यामुळं आपल्या सगळ्याचं प्रेम आशीर्वाद असाच मिळत राहील. आपण दिलेल्या प्रेम आशीर्वादानं त्यातल्या त्यात भोसेकरांनी जो विश्वास प्रेम दिलाय या प्रेमाला कधीही त्या ठिकाणी तडा जाऊ देणार नाही. आपली सगळी कामं त्या ठिकाणी पुढच्या काळात करूया. भैयासाहेब एक काम तुम्हीच तेवढं करायचं जाहीर करून टाका, म्हणजे मग आपण त्या ठिकाणी मोकळं झालो आणि ती काम देखील आपल्याला लगेचच त्या ठिकाणी करायचंय आणि ते करण्याच्या संदर्भात देखील आम्ही काम करूया. बार्डी एसटी स्टँड दुरुस्ती ब्रिज आणि ही नक्की या कामाचा पाठपुरावा करतो आणि हे देखील काम करूया. भोसे इथं भैयासाहेब बस स्थानक त्या ठिकाणी आपल्याला करण्यासाठी त्या ठिकाणी विस्तृत मध्ये काम करावं लागेल. पुढच्या काळामध्ये ह्याला ग्रामपंचायतवर थांबवून चालणार नाही. त्यामुळे आपण पुढच्या काळामध्ये आपण मार्गदर्शन करा. त्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये आपण या गावाचा देखील चेहरा मोहरा बदलूया. ह्या गावातल्या नेते मंडळींनी जरी पाठ फिरवली असली, मतदार मात्र आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे त्या मतदार राजाचा उपकार आपल्यावर असल्यामुळे प्रत्येक कामाला त्या ठिकाणी आम्ही तुमच्या तत्पर त्या ठिकाणी असू. पाण्याचं कॅनलचं नियोजन असेल, जे म्हणून विषय असेल त्या सगळ्या विषयाला आम्ही पाठपुरावा करून आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम करू. आपण सगळ्या ग्रामस्थांनी आम्हाला बोलवून माझा आणि भैयासाहेबाचा मान सन्मान केला, सत्कार केला आणि आमची ग्रंथतुला केली आणि त्या ग्रंथाच्या वजयानं आमच्यावरती डोक्यावरती दिलेला त्या ठिकाणी विचारवंतांचा ग्रंथांचा जो आज आमच्या डोक्यावरती दिलेली शिदोरी आहे त्या शिदोरीच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये कायमस्वरूपी आपली सेवा करत राहील. दिलेल्या राष्ट्रपुरुषांनी महापुरुषांनी संतांनी घालून दिलेले आचार विचार कायमस्वरूपीच्या आचार विचारावरती चालत राहील एवढा शब्द देतो. आपण मान सन्मान दिला, सत्कार केला, आपल्या सगळ्यांनी भरभरून मतदान दिलं, आशीर्वाद दिला. आपल्या सगळ्याचे शतशः आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.